सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय रेवाला सांगत असतो की अरे वा, तुझी आता मज्जा आहे रेवा. तू आता प्रेग्नंट आहेस. आता तू लग्नानंतरही प्रेग्नंट आहे आणि लग्नाच्या अगोदर मग काय रेवा? तर रेवा म्हणते की अरे अक्षय, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. अक्षय म्हणतो की मला एक सांगशील का रेवा, कोण आहे या बाळाचा बाप? तेव्हा रेवा ही अक्षयकडे बघू लागते. तेव्हा रेवा अक्षयकडे बघत विचार करते की मी जर अक्षयला सांगितलं की मी प्रेग्नंट नाहीये, तेव्हा तो काय करील याची मला कल्पना आहे. आणि मला तर अक्षयकडून सिंपती मिळवायची, तेव्हा आता काय करू असा रेवाने विचार केलेला असतो. तर रेवा म्हणते की अक्षय, मी तुला ते सांगू शकत नाही, पण मी या बाळाला काढू सुद्धा शकत नाही. रेवा म्हणते की मी या बाळाला वाढवणार आहे. तर अक्षय म्हणतो की वा रेवा, किती छान विचार आहेस तुझे. अक्षय म्हणतो की तुझे विचार ऐकून खरंच मला खूप छान वाटतंय बरं का रेवा. कारण ज्याचं बाळ आहे त्या माणसाबरोबर राहायचं नाही, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही आणि बाळही वाढवायचंय. काय ग्रेट विचार आहेत रेवा. अक्षय म्हणतो की माझ्या मनातला आता तुझ्याविषयीचा आदर खरंच वाढत चाललाय बरं का रेवा. तर रेवा ही हरभऱ्याच्या झाडावर चढून खुश झालेली असते प्रेमाने अक्षयच्या हातावर डोके ठेवून. रेवा म्हणते की वा अक्षय, तू खरंच मला समजून घेतलंय, मला खरंच आनंद होतोय. लगेच राग येऊन अक्षय हा रेवाचा हात झटकत म्हणतो की हेच आवडत नाही रेवा मला तुझं. आता आहे ना तुझ्या पोटात दुसऱ्याचं बाळ, तरीही तू मला जवळ येऊन माझ्याकडे का बिलगतेस? मी आता दुसऱ्याचे बाळ वाढवते ना, तेव्हा राहा ना असं एकटीच आनंदी. अक्षय म्हणतो की असं जवळ यायचं नाही आणि असं इथे बसून बोल ना लांब, माझ्याजवळ कशाला येतेस? तर आता रेवासुद्धा तिला मोठी धडकी भरलेली असते. अक्षय म्हणतो की माझं आता लग्न झालेलं आहे, तेव्हा तुला जे बोलायचं ना ते लांबून बोलायचं. तर रेवा रडतच म्हणते की अक्षय माझं ऐकून घे. तर रेवाला अक्षय जोराने पकडून दूर ढकलतो आणि बोट करत म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता निघ माझ्या समोरून. तर आता रेवा रडू लागते, पण अक्षयने ते बघितलेले स्वप्न असते. खरं तर अक्षयला राग आलेला असतो, पण मनात विचार करून अक्षय म्हणतो की नाही अक्षय नाही, आपल्याला नाटक असंच कंप्लीट पुढे न्यायचंय आणि रेवाला आत्ताच असं रागवायचं नाही. रेवा अक्षयच्या हातावर डोके ठेवून आनंद घेत असते. हळूच अक्षय म्हणतो काय झालं रेवा? तर रेवा म्हणते काही नाही, थोडा ट्रेस आलाय अक्षय. रेवा म्हणते की अक्षय, तुला माहित आहे ना मम्मा माझा किती राग करते, म्हणून तर मी या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहते. अक्षय म्हणतो की रेवा आता असं अजिबात नाही म्हणायचं. मी जर अगोदरचा अक्षय आणि तू जर अगोदरची रेवा असती तर मी तुला कदाचित बोललो असतो की रेवा असं भाडं भरून आमच्या घरात कसे राहतेस. पण रेवा, आता मी असं म्हणणार नाही बरं का, कारण मी सुद्धा आता बदलायचं ठरवलंय. अक्षय म्हणतो की रेवा तुझ्या पोटात आता बाळ आहे आणि तू सुद्धा आता बदललीस, तेव्हा आता खूप छान झालंय. अक्षय म्हणतो रेवा तू किती छान झालीस, समंजस झालीस आणि घरातले सुद्धा आता तुझ्यासोबत चांगले वागतायत. रेवा तू घरात सुद्धा आता टिपिकल बायकांसारखं काम करतेस, तेव्हा तुम्हाला आता आवडायला लागले असे अक्षय रेवाला बोलतो. तर रेवाला आनंद होतो आणि रेवा म्हणते की आता मला चेअर्स करूशी वाटतंय. तर अक्षय म्हणतो की अगं तू प्रेग्नंट आहे, विसरलीस का? तर रेवा लगेच हसत म्हणते हो हो, मी विसरलेच होते, मी प्रेग्नंट आहे. तर चेअर्स करण्यासाठी तुला काय आणू का अक्षय? तर अक्षय म्हणतो नको नको, मला आता थकवा आलाय. आणि आता अक्षय पुन्हा तिथे झोपण्याचे नाटक करतो. तर एक डोळा उघडून अक्षय रेवाकडे बघत विचार करतो की ए बाई आता जा ना. आणि अक्षय रेवाला म्हणतो गुड नाईट. तर तेवढ्यात रमा ही दरवाजा उघडून बाहेर येते. तेव्हा हसतच रेवा अक्षयकडे बघत म्हणते गुड नाईट बरं का अक्षय, आणि फ्रेंड्स ना? तर अक्षय म्हणतो फ्रेंड्स नाही तर अगदी जवळचे फ्रेंड. आणि अक्षय रेवाच्या हातात हात देतो. तेव्हा रमाला मोठा राग आलेला असतो. रागाने रमा ही पुन्हा बेडरूममध्ये येत दरवाजा जोराने बंद करते. तर रमा विचार करते की आपली चूक झाली आणि पाठव तू तुझ्या नवऱ्याला झोपायला बाहेर. रमा म्हणते या रेवाला तर वरुटा पाट्यावरती चटणी करायला पाहिजे. रमा विचार करते की आपण खूप मूर्खपणा केला आणि स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला. तर आता इकडे रेवा सुद्धा तिच्या बेडरूममध्ये येते आणि अगदीच खुश झालेली असते. लगेच आपल्या मोबाईलवर म्युझिक लावत रेवा डान्स करू लागते. अक्षयने आपल्या हातात हात देऊन आपल्याला कसे फ्रेंड्स म्हटले हे आता रेवा ॲक्टिंग करू लागते. रेवा म्हणते की फायनली मी माझं प्रेम मिळवलं आणि आता मी रेवा अक्षय मुकादम होणार असे म्हणत रेवा डान्स करू लागते. रेवा म्हणते की इस बात पे तो सेलिब्रेशन होच मागता है आणि लगेचच दारूची बॉटल काढून रेवा दारूचा पेग भरवते. ग्लासमध्ये दारू टाकत रेवा आता डान्स करत असते. तेवढ्यात रमा तिथे येत रेवाचा तो मोबाईलमधले गाणे बंद करते आणि रेवा समोर येते. तर रेवा दारू पित असते. तेव्हा रमा म्हणते की तू नाचत होतीस रेवा? तर रेवा म्हणते की तुला काय वाटलं आणि दिसलं? तर रमा म्हणते की मला तू गटारात जरी लोळली ना तरी काही फरक नाही पडत, पण या बाळाची काळजी वाटते. रेवा म्हणते रमा तू काय डॉक्टर आहेस का? आणि हे नाचणं सुद्धा आरोग्याला चांगलं असतं.
माझ्या डॉक्टरांनीच मला असं करायला सांगितलं. तर रामा म्हणते तुझे डॉक्टर तर खूप खरंच हुशार आहेत ग. रामा म्हणते कोण आहे बरं हे हुशार डॉक्टर, आणि हे औषध सुद्धा त्यांनीच प्यायला सांगितलं का? रेवा म्हणते हो, पण मला नाही वाटत या जन्मात आई होण्यासाठी तू माझ्या एवढीच नशीबवान असशील. रमा म्हणते की माझ्या नशिबात काय आहे आणि काय नाही ते आपण नंतर बघू. तू अगोदर आई तर सोडून दे, पण बाई तर होऊन दाखव. दारूचा ग्लास आपल्या हातात घेत रमा म्हणते की जगातली कुठलीच बाई या दिवसात असं करू शकत नाही. रेवा म्हणते म्हणजे मी प्रेग्नन्सीचं नाटक करते असं तुला म्हणायचं का? तर रमा म्हणते हो. तर रेवा म्हणते तुझ्या या होला पण कोण रिस्पेक्ट आणि हिंमत देणार आहे? तर रमा म्हणते देणार ना हिंमत. रमा म्हणते ज्या दिवशी मला हिंमत भेटणार ना त्या दिवशी तुझा पर्दाफाश होणार आहे. जाऊ दे रेवा, आता आज तुझे दिवस आहे पण माझेही दिवस येतील. रामा म्हणते ज्या दिवशी माझे दिवस सुरू होतील ना त्या दिवशी तू कशाचीच आणि कुठलीच उरणार नाहीस रेवा. दारूचा ग्लास पुन्हा आपल्या हातात घेत रेवा म्हणते जाग रमा आता, कारण तुझ्या या डायलॉग बाजीचा आता मला कंटाळा यायला लागलाय. तेव्हा रमाला राग येऊन रागाने रमा ही रेवाच्या हातातील दारूचा ग्लास घेऊन त्यातील दारू ही हळूहळू खाली सांडू लागते आणि म्हणते की आता तुझ्या या गरोदरपणाचा मी तुकडा पाडणार म्हणजे पाडणारच. तुझ्या या खोट्या गरोदरपणाचा मुखवटा मी सगळ्यांसमोर आणीन. आणि रागाने रमा तो काचीचा ग्लास खाली टाकते आणि त्याच्या काचा काचा होतात. तर रेवा ही रमाकडे बघू लागते. त्यानंतर आता इकडे रमा ही पुन्हा झोपलेल्या अक्षयकडे येते आणि अक्षयला उठवते. तर अक्षय म्हणतो का ग रमा तू आहेस होय? तेव्हा रमा म्हणते का दुसरं कोणी येणार होतं का? तर अक्षय म्हणतो नाही, मला वाटलं ती रेवा वगैरे का. तर अक्षय म्हणतो मी तुझा आवो आहे ना, तेव्हा ही तुमची हक्काची खुली आहे आणि तुम्ही आतमध्ये चला असं तू म्हणायला हवं होतंस. रमा म्हणते मी कसं म्हणणार, कारण मी तर चिडली होते ना, तुम्ही माझी समजूत घालायला हवी होतीस. रमा म्हणते तुम्ही मला म्हणायला हवं होतं की रमा मी आपल्या खोलीतून कुठेही बाहेर जाणार नाही, मी इथे झोपणार. अक्षय म्हणतो की तुम्हाला थांबवायला हवं होतंस. तर रमा म्हणते कसं थांबवायचं, मी चिडली होती ना आणि मग मीच थांबवायचं का असं तुम्हाला? अक्षय म्हणतो वा रमा, चेहऱ्यावरती राग आणि प्रेमाची अपेक्षा. रमा म्हणते की मग प्रेमाची अपेक्षा मी कुणाकडून करणार, आपल्याच माणसाकडून ना. आळस देत अक्षय म्हणतो तरी सुद्धा तुम्हाला थांबवायला हवं होतंच रमा. म्हणते तुम्ही जर दमून आलात तर शांतपणे झोपायचा ना, असं दुसऱ्याबरोबर गुलुगुलू कशाला बोलत बसायचं. अक्षय म्हणतो कुणाशी बोलत होतो? तर रमा म्हणते की बेस्ट फ्रेंड, गुड नाईट आणि अजूनच हक्काचा मी तुझा मित्र, हे एवढं बोलायची काही गरज नव्हती ना. हे सगळं मला ऐकू आलं बरं का, असे आता रमा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की नवऱ्यावर लक्ष आहेस तुझं आणि किती शंका घेशील नवऱ्यावरती तू अशी. तर अक्षय बोलत असताना पटकन रमा अक्षयच्या तोंडाला हात लावते. मायेने अक्षयच्या तोंडावरून हात फिरवते. तर रमा म्हणते की किती बडबड करता लो तुम्ही. रामा म्हणते की काय बडबड करता, आता आतमध्ये जायचं आणि गुपचूप झोपायचं, काहीच बडबड करायची नाही, मी आहे ना बोलायला. आणि तुम्हाला जर काही बोलायचं असलं ना माझ्याशी बोलत जा बरं का तुम्ही. तेव्हा अक्षय हा रामाकडे बघू लागतो. इकडे आता आई आजी अक्षय सर्वजण नाश्ता करायला आले असते. तर रामा ही अक्षयला चहा देते. तर तेवढ्यात आई आजी म्हणते की आरती जान्हवी कुठे गेले सर्वजण, यांना नाश्ता करायचं ध्यान नाही का? आनंद म्हणतो आजी जानूला भूक नाहीये असं ती म्हणते म्हणून ती आली नाही बरं का. तर आभ्या म्हणतो की आरती ज्यूस पिऊन ती सुद्धा आराम करते. तेवढ्यात रमाकांत तिथे येतो. तर आई आजी म्हणते की रमाकांत सगळा वेळ बागेतच घालवणार का, चल बरं नाश्ता करून घे, काहीतरी खा. रमाकांत म्हणतो की पोटात काही घालायला जागाच नाही आई. तेवढ्यात इकडे तोंडाला मिशी लावून कॅप घालत मयुरी तिथे येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर लगेचच आई आजी सोबत सगळेजण मयुरीकडे बघतात आणि अवाक झालेले असतात. तेव्हा हसतच आई आजी म्हणते की मयुरी आज काय विशेष, एकदम पॉलिश वगैरे लावून आलीस. तर सीमा पुढे येत म्हणते की काय हे मयुरी सगळं. तर मयुरी म्हणते की ॲक्च्युली तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो आणि मला मयुरीबद्दलच थोडं बोलायचं होतं. रमाकांत म्हणतो की अच्छा, आमच्या मयुरीबद्दल बोलायला तू इथे आलास का? अच्छा, कोण आहेस तू? तेव्हा मयुरी म्हणते की मी मयुरीचा बॉयफ्रेंड सफर आहे. तर तो म्हणतो की मला ॲक्च्युली तुमच्या सर्वांबरोबर महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी आलोय. तर आता ते मयुरीचे बोलणे ऐकून आई आजी अक्षय सर्वजण अवाक झालेले असतात. तर तो बॉयफ्रेंडच्या वेशातला सफर म्हणतो की माझं मयुरीवर खूप प्रेम आहे आणि हेच मला तुम्हा सर्वांना सांगायचं होतं. तेव्हा सीमा म्हणते की काय चाललंय मयू तुझं, आणि आता बासभर का हे सर्व. तेव्हा मयुरी म्हणते की काय काकू काकू आणि असं काय लावलंय तुम्ही, मी काय तुम्हाला मुलगी वाटले का, मी काय तुम्हाला मुलगी दिसतोय का? रमाकांत म्हणतो काय बोलतेस तू, मयुरीच आहेस. मला वाटलंच होतं तुम्हाला प्रॉब्लेम असणार, पण तुम्ही काही काळजी करू नका, एक ना एक दिवस मी माझ्या मयूला या घरातून घेऊनच जाईल, असे आता मयुरीच्या वेशातला सफर हा सगळ्यांना सांगतो. सफर म्हणतो की या घरात मयुरीची घुसमट होती म्हणून मी तिला कायमचा माझ्याकडे घेऊन जाईल.
आणि रागाने मयुरी तेथून वर निघून जाते. तेव्हा अक्षय म्हणतो, हे सर्व काय चाललंय मयुरीचं? तर आभ्या म्हणतो, मला माहीत आहे. आणि आरती आणि जान्हवीने मला ते सर्व सांगितलं होतं. आणि आरती आणि मी मयुरीचं ते बोलणंसुद्धा एका बंद खोलीत ऐकलेलं होतं. आणि आता आभ्या मयुरीच्या मनातला तो सफर कसा आहे याची सर्व हकीकत आता अक्षयासोबत आई आजीला सांगतो. आभ्या म्हणतो की अक्षय, तुझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मला हे सांगता आलं नाही. तर अक्षय रागाने म्हणतो की हाच प्रॉब्लेम आहे आपल्या घरच्यांचा, सगळं काही माझ्यावर फोकस करतात. तर रेवा आता हसत असते. तेव्हा सीमा म्हणते की रेवा, इथं काय झालंय तुला कळतंय ना, आणि तू हसते का? तर रेवा म्हणते की तुम्ही बघताय ना किती मोठा सिरियस इश्यू चालला होता इथे. अक्षय म्हणतो, रेवा इथे माझ्या बहिणीचा ब्रेन वॉश झालाय आणि तू हसतेस काय? तर अक्षय म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि अक्षय हा बारकाईने आता सीमाकडे बघू लागतो. त्यानंतर आता अक्षय हा किचनमध्ये असलेल्या रमाकडे येतो आणि म्हणतो की मयुरीचा मेंटली बॅलन्स गेलाय आणि नक्कीच मयुरीसोबत काही मोठा मानसिक आजार झालाय तिला, असं मला वाटतंय. तर आता इकडे रेवा ही हसतच असते. तेव्हा रमा पुन्हा रेवाला म्हणते की तुला काय झालं हसायला? तर हसतच रेवा म्हणते की बघितलंय ना तू, ही काय नौटंकी सुरू आहे ती. तेवढ्यात अक्षय तिथे येतो. तर रडण्याचं नाटक करत रेवा म्हणते की मयुरी ताई कशी आहे अक्षय, मला खूप काळजी वाटते. तर आता नाटक करत असलेल्या रेवाला अक्षय कसा तिच्या प्रेग्नन्सीचा पर्दाफाश करतो आणि पुन्हा रमा अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब